चुकीच्या HIV रिपोर्टमुळे महिलेवर अन्याय झाल्याचा आरोप, आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने नुकसान भरपाईसाठी पीडितेचा आक्रोश, अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिला इशारा। अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे संलग्न शासकीय ICTC एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने 7 महिने गर्भवती असलेल्या पीडितेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन दिशाभूल केली असा आरोप करत पती व सासरकडील मंडळींनी संशय घेतला, नांदविण्यास स्पष्ट नकार दिला। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पीडित महिलेने दिला आहे। संबंधित पीडित महिला प्रसूतीपूर्व तपासणीसाठी अकलूज शासकीय रुग्णालयात गेले असता ICTC केंद्राने 3 किटद्वारे HIV चाचणी केली। HIV अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे नमूदही केले। पीडितेला पंढरपूर ART सेंटर येथे पाठवून अनावश्यक उपचार करण्यात आला। या संदर्भात शंका आल्याने संबंधित महिलेने स्वतः इतर स्वतंत्र केंद्रांमध्ये तपासणी केली असता HIV निगेटिव्ह अहवाल आला। त्यानंतरही धक्कादायक बाब पुढे आली। अकलूज ICTCने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीयदृष्ट्या खोटा आणि बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पीडित महिला आणि ॲड योगेश पवार यांनी सांगितले। अनुदान मिळवण्यासाठीच अकलूजच्या त्या केंद्राने हा प्रकार केला आहे, मात्र या महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला। निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह अहवाल देण्याचे प्रकार मंगळवेढा आणि पंढरपूर या ठिकाणी घडले असल्याचा आरोप ॲड योगेश पवार यांनी केला आहे। या प्रकरणी अकलूज येथील संबंधित केंद्रातील दोषी कर्मचाऱ्यांवर चुकीचा वैद्यकीय अहवाल देणे, गोपनीयतेचा भंग करणे या आरोपाखाली तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा। संबंधित महिला प्रकरणी जाहीर खुलासा करून संबंधित केंद्राने माफी मागावी। राज्यातील सर्व ICTC केंद्रांमध्ये गर्भवती महिलांच्या बाबतीत तपासणी अहवालांचे 5 वर्षाचे ऑडिट करण्यात यावे। पीडित महिलेला शासनाने नुकसान भरपाई द्यावी। मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा। तसे न केल्यास येत्या 1 मे 2026 रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे। यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड योगेश पवार आणि विश्वजित चुंगे आदी उपस्थित होते। मी सुजाता विजय नलवडे बोलते। सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं मी पॉझिटिव्ह आहे। HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं हे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत, कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काय त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या, तिथे टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं आहे, चल तुला टेस्ट करावं आणि तू त्या डॉक्टरीने सांगितलं की हे HIV गोळी आहे ती। रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात आणि तिथं डॉक्टरने 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून, फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला। मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का म्हणून, असं शॉक बसला की निगेटिव्ह आहे का मी म्हणून। परत मला एवढं धक्कादायक बसले की खरंच की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं, म्हणून टेन्शन आलं की पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळे टेन्शन घेतलं मी जरा की बाबा हे व्हायला लागले मला, असं त्रास व्हायला लागलं मला शारीरिक।
HIVच्या गोळ्या किती महिने घेतो? गोळ्या किती महिने घेतो? 1.5 वर्षानं HIVच्या गोळ्या घेतल्या मी. 1.5 वर्ष झालं ती की माझ्या बाळाला सुद्धा 6-6 महिन्याचे ट्रीटमेंट चालू होते. त्याला औषध गोळे हे देत होते की माझ्या बाळाला काय होतं असं. मला पण टेन्शन पडतं की बाबा HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना. HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणताली की बाबा ही कसली बाई आहे. लाज वाटत होतं की मला की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं की मी घरात एकटीच विचार करत बसायचे की मला काही झालं आणि काय नाही. म्हणून मला जेव्हा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर निगेटिव्ह कुठे कुठे तपासणी केली आणि कसा निगेटिव्ह निघाला? 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणून की मी गेले निगेटिव्ह हाय का खरं माझं चेक केली. मी 5 जणांना निगेटिव्हला केले. 5 जण. काय तुमची मागणी आता? त्यांची माफी लेखी माफी मागावी आणि भरपाई मला द्यावं असं माफी आहे. नाहीतर हे झालं नाही तर 1 मेला मी आत्महत्या करेन मी. ठीक.